राम राम नमस्कार मंडळी. तर आज आपण पाहणार आहोत तांदळाचा पायसम म्हणजेच तांदळाची खीर. हा पदार्थ जास्त करून केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा ह्या भागात भरपूर प्रमाणात खातात. इथे देवपूजा किंवा शुभकार्य असेल तर तेव्हा ही खीर भरपूर प्रमाणात करतात आणि तिथे देवपूजेला वगैरे आपल्याकडे कसं पुरण असतं तर तिथं हा पदार्थ खूप फेमस आहे. तर यासाठी लागणारं साहित्य: तांदूळ, दूध, ड्रायफ्रूट्स, मसाल्यांमध्ये लवंग, काळी मिरी, वेलदोडे, दालचिनी आणि जायफळ आणि गोडीसाठी साखर किंवा गूळ. मी साखरेची केलेली आहे. तर याची करायची पद्धत खूप सोपी आणि खूप कमी साहित्यामध्ये होते. तर यासाठी सर्वप्रथम मी पूर्ण साय असलेलं दूध घेतलं. यामध्ये जे आपण धुवून भिजवलेले तांदूळ होते ते न भाजता डायरेक्ट उकळत्या दुधामध्ये टाकायचे. यानंतर आपण जे खडे मसाले घेतलेले आहेत तेही अखंड खिरीमध्ये टाकायचे, कारण ते अखंड टाकल्यानंतर त्याची एक जी चव असते ती त्या खिरीमध्ये उतरते आणि एक जो खिरीला सुवास, जो सुगंध लागतो आणि खाताना जे मसाले आपल्या दाताखाली येतात ते एकदम अप्रतिम असे लागतात. आणि ते खडे मसाले टाकल्यानंतर मग एक 5 मिनटं सर्व खीर उकळू द्यायची आणि त्यानंतर मग आपण राहिलेले ड्रायफ्रूट्स, त्यानंतर साखर आणि जायफळ हे सर्व त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि हे सगळे टाकल्यानंतर खीर छान 5 ते 7 मिनटं उकळवून घ्यायची. जास्त ही खीर घट्ट करायची नाही, कारण जर घट्ट केली तर फक्त तांदूळ म्हणजे शिजलेले तांदूळ लागणार दुधामध्ये. पण तेच थोडंसं दूध आणि थोडे खाली शिजलेले तांदूळ असं जर असेल तर खीर एकदम छान लागते. त्याचा वास पण खूप छान येत असतो, कारण आपण त्यामध्ये सगळे मसाले टाकलेले आहेत, जायफळ आहे, त्याचबरोबर दुधाचा, तांदळाचा. आणि यामध्ये तांदूळ तुम्ही कोणतेही वापरू शकता. मी इथे आंबेमोहोर तांदूळ घेतलेले आहेत, कारण आंबेमोहोर तांदळाला खूप असा छान वास येतो, त्यामुळे मी आंबेमोहोर तांदूळ घेतलेले आहेत. तर साखर मात्र सगळ्यात शेवटी टाकायची, कारण साखरेला लगेच पाणी सुटतं ना, तर मग अजून 5 मिनटं आपल्याला ते उकळवून घ्यावं लागतं. आणि थोडं 5 मिनटं साखर पूर्ण विरघळली आहे असं आपल्याला समजलं की मग आपण गॅस बंद करायचा, कारण ही खीर जशी गार होईल तशी घट्ट होण्यास चालू होते. त्यामुळेच करतानाच थोडी पातळ करायची. त्यामुळे ही तांदळाची खीर म्हणजेच पायसम खायला छान असा रसरशीत लागतो. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही अशी सेम खीर घरी ट्राय करून पहा, तुम्हालाही खायला आवडेल. तर मंडळी, मस्त मजेत राहा, खुश राहा. कधीही खाण्याची इच्छा झाली तर मस्त खात राहा, आनंदी राहा, कारण हा जन्म पुन्हा नाही. त्यामुळे जेव्हा आपल्याला खाण्याची इच्छा झाली की तेव्हा मनसोक्त सर्व पदार्थ खायचे आणि छान आनंदी राहायचं. तर चला मंडळी, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून तुमचा अभिप्राय कळवा. धन्यवाद.